काँग्रेसचे नेते नाना पटोले आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। नाना, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मोठा गौप्यस्फोट केला। त्यांचा असा दावा आहे की ठाकरेंचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहे आणि 23 जानेवारीला ते राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा देखील करतात। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। असं आहे की बेईमानीने हे जिंकून आलेले लोक आहेत। अजूनही लोकांनी या सरकारला मान्यता दिलेली नाही, असं हे सरकार आहे। एक दुसरं, आता हे आलेलं सरकार यांच्यामध्येच अजून एकमत नाही। आता पालकमंत्री खूप दिवसानंतर जाहीर केले आणि त्याच्यातही यांना आपला रायगडचा आणि नाशिकचे 2 पालकमंत्र्यांना स्थगिती द्यावं लागली। किती कलह यांच्यामध्ये असेल तो एक मुद्दा आहे। महाराष्ट्रामध्ये कायदाच राहिलेला नाहीये, जंगलराज निर्माण झालेला आहे, शेतकरी रोज आत्महत्या करताय, बेरोजगारांचे प्रश्न आहे, महागाई आहे। आणि या सरकारनी, बेईमानी निवडून आलेल्या सरकारनी आता आमदार चोरायचा निर्णय केलेला आहे। मतं चोरलेत, आता आमदार चोरायचा प्रयत्न करत असतील तर यांची लायकी काय, ही लायकी आपल्याला याच्यातून दिसते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। पण या सरकारची जी मानसिकता आहे, चोरी करायची, डाका टाकायची मतावर, दुसऱ्याचे आमदार चोरून न्यायचे, ही जी मानसिकता यांची आहे ही महाराष्ट्राची मानसिकता नाहीये। महाराष्ट्र शाहू आंबेडकरांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। तर या महाराष्ट्रामध्ये ही अशी डाकूगिरी करणारी आणि चोरी करणारी जी मानसिकतेचे लोक हे जे सत्तेत चुकून बसलेले आहेत त्यांच्याबद्दल मला कुठली प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटत नाही। नाना, त्यांनी थेट आरोप केलेला आहे की महाविकास आघाडी स्वतःचं आणि कुटुंबाचं अस्तित्व टिकवण्यासाठी धावपळ त्यांची सुरू आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी सुरू असल्याचं देखील ते म्हणतात। काय उत्तर असेल? आहे की नाही आहे हे तर अजून काही दिसायला काही कारण नाही आहे। पण तुम्ही आता 2 पालकमंत्र्यांना स्थगिती दिली तर हे कोणामध्ये बिघाडी आहे? तुमचं दिसतंय ना, आपलं तर बोला पहिले। अगदी कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवताय? तुमच्याकडे तर बोट दिसत आहेत सगळे। ठीक आहे नानाजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।